नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये पीक विमा हा काढलेला होता। तर त्यामध्ये नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 4,271 कोटी वाटप केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी। तर आपण जिल्ह्यांनी या संपूर्ण माहिती बघणार आहोत। किती शेतकरी आणि किती शेतकऱ्यांना किती कोटी वाटप केला त्या संबंधित माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओवर जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राइब नावाच्या बटनवर क्लिक करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळेल। तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो, समोर मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये 2023 खरीप हंगाम म्हणजे मागील वर्षी 1,71,00,000 शेतकऱ्यांनी भाग घेतला। यात शेतकऱ्यांना 7,280 कोटी हे रुपये मंजूर करण्यात आलेले आहे वाटप करण्यासाठी। तर त्यापैकी फक्त अग्रिम असो किंवा तुडकीन मदत असो किंवा बहुतांश शेतकऱ्यांना या पीक विम्याचा पैसे देखील अद्यापर्यंत खात्यात वितरित झाले नाही। पीक कापणी प्रयोग, पीक पश्चात नुकसानी या अंतर्गत किंवा अग्रिम भरपाई असो किंवा पीक काढणी पश्चात असो, यासाठी फक्त 4,271 कोटी रुपये हे वाटप करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना। तर त्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो, या 2024च्या नवीन वर्षामध्ये 1,65,000 शेतकऱ्यांनी भाग घेतला। तर त्यामध्ये 53,000 कोटीची तरतूद केलेली आहे। यामध्ये म्हणजे केंद्राचा हिस्सा, राज्याचा हिस्सा व शेतकरी हिस्सा, हा तिन्ही हिस्सा मिळून 53,000 कोटीची तरतूद केलेली आहे। तर त्यामध्ये 7,959 कोटीचा हा निधी हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, म्हणजे नुकसानीपोटी। तर आता आपण बघूया महाराष्ट्रातील डिस्ट्रिक्टनुसार, जिल्ह्यानुसार किती शेतकरी यामध्ये हिस्सा घेतलेला 2023 मध्ये। तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तब्बल म्हणजे जे CSC सेंटर म्हणून काढलेले शेतकरी किती आहे, 11,50,574 शेतकरी। आणि जे बँके थ्रू जे पीक विमा काढतात ते आहे 29,000। तर अकोला डिस्ट्रिक्टमध्ये आहे 4,28,883 शेतकरी आणि बँके थ्रू काढलेले शेतकरी आहे पीक विमा 14,336। तर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आहे 5,05,814 शेतकरी। तर बाकीचे बँके थ्रू काढलेले शेतकरी आहे 4,166। औरंगाबाद जिल्ह्यामधील शेतकरी आहे 11,34,202 शेतकरी। बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे 18,44,439। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आहे 79,739। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आहे 7,25,380 शेतकरी। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे 3,50,000 शेतकरी। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकरी आहे 2,27,624 बँके थ्रू काढलेले आहे 15,651। गडचिरोलीमधील शेतकरी आहे 98,000 बँके थ्रू काढलेले आहे 27,000। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहे 1,55,747 बँके थ्रू पीक विमा काढलेले शेतकरी आहे 88,888। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आहे 5,05,671। तसेच बँके थ्रू पीक विमा काढलेले शेतकरी आहे 7,564। जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहे 4,41,158। जालना जिल्ह्यातील शेतकरी आहे 10,08,594। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आहे 54,000। लातूर जिल्ह्यातील शेतकरी आहे 8,51,935। तसेच नागपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे 2,05,267। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 11,90,590। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आहे 1,38,083। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 5,81,773। उस्मानाबादमधील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 7,91,116। पालघरमधील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 49,686। तसेच परभणी जिल्ह्यातील शेतकरी आहे 7,57,521। पुणे जिल्ह्यामधील 2,11,583 शेतकरी।
तसेच रायगड या जिल्ह्यामधील 50,206 शेतकरी, रत्नागिरी या जिल्ह्यातील 18,756 शेतकरी, सांगली जिल्ह्यातील 3,74,555, तसेच सातारा जिल्ह्यामधील 2,75,989, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील 37,116 शेतकरी, सोलापूर या जिल्ह्यातील 6,74,926, ठाणे या जिल्ह्यातील 61,650, तर वर्धा जिल्ह्यामधील 2,34,579 शेतकरी, वाशिम जिल्ह्यामधील 4,18,715, तर यवतमाळ या जिल्ह्यामधील 8,34,038 शेतकरी पीक विमा काढले. तर या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांना 4,271 कोटी वाटप केल्याची धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये 3,000 कोटी शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा वाटप नाही झाला. तर या 4,271 कोटी पीक विम्याच्या वाटपामध्ये आता जे पीक काढणी प्रयोगानंतरची आकडेवारी हातात आल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील वर्षीपेक्षा ह्या वर्षी तब्बल 10 लाख शेतकरी यांनी पीक विमा हा काढलेला नाही. कारण पीक विमा काढल्यानंतर पीक कापणी झाल्यानंतर, नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जर येत नसेल तर पीक विमा काढून शेतकऱ्यांना काय उपयोग, या पीक विमा अधिकाऱ्यांच्या मागे लागण्यापेक्षा. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतात. तर कृषी मंत्री यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे अधिकृत माहिती की आता पीक कापणी प्रयोगानंतरचे जे नुकसान भरपाई आहे ती आता वाटप सुरू आहे आणि या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची